नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप दोघंही आता नाश्ता करायला बसलेले असतात. त्याचवेळी प्रिया खूप आता सोज्वळ सूनबाई आहे, संस्कारी सून अशा पद्धतीचा जो काही आणत असते ते तिचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि म्हणू लागते की आई, मला तुला एक विचारायचं होतं. म्हणजे तुला आणि पूर्णाजीला साडी नेसलेलं आवडतं हे मला माहिती आहे, म्हणून मी इतके दिवस साडी नेसत होते, पण आता जरा प्रॉब्लेम होतोय. कल्पना म्हणते, अगं पण मी तुला कधी सांगितलंच नव्हतं साडी नेस म्हणून, किंवा पूर्णाईंनी सुद्धा तुला सांगितलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, नाही तुम्ही सांगितलेलं नाही आहे, पण मी आता पुन्हा ड्रेस घालू का? कल्पना म्हणते की हे बघ, मला असं कधीच नाही वाटत की माझ्या सुनांनी साडी घातली पाहिजे किंवा ड्रेस घातला पाहिजे. तुला जे हवं ते तू कर. पण सायली मात्र हे बोलणं शांतपणे ऐकत असते. सायली विचार करते की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, नक्की कशामुळे या गोष्टी होत आहेत, हा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र सायली म्हणते की नाही, हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. बहुतेक आता त्या धीरज भाऊजींना इम्प्रेस करायचं आहे दिसतं, म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आता तेव्हा सायली म्हणते की खरंच एवढी कशी काय ही मुलगी अशी वागू शकते, कॉलेजमधल्या मुलामुलींसारखं वागणं सुरवायचं. ही विसरले की हिचं लग्न झालंय, हिचा नवरा आहे, ही जे काय वागते ना ते चुकीचं आहे. हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना आणि प्रताप दोघंही रूममध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच अस्मिता बाळाला घेऊन येते. बाळ खूप रडतंय, मामा मला कळत नाहीये की काय झालंय त्याला. अगं तो खूप रडतोय असं सांगू लागते. तेव्हा मात्र कल्पना आणि प्रताप दोघंही तिथं असतात. अस्मिता म्हणते की मामा मला कळत नाहीये की काय करू, नक्की काय झालंय नक्की त्याला, बघ ना तू. तेव्हा प्रताप म्हणतो की थांब, अश्विनला कॉल करूया. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की थांबा जरा वेळ, शांत व्हा, काही नाही झालेलं बाळाला, मी आहे ना, मी बघेल. आणि हो का, हे बघा. आणि मग बाळाच्या अंगावरचं सगळं दुपटं वगैरे काढते आणि त्याच्या जरा पोटाच्या त्याचबरोबर हाताच्या पायाच्या मुवमेंट करते आणि म्हणते काही नाही आहे, बाळाला गॅस झाला आहे ना, त्याचं पोट दुखतंय म्हणून बाळ रडते, बाकी काहीच नाही झालेलं बाळाला. असं सांगितल्याबरोबर इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप अस्मिता सगळेजण तिथं आहेत. त्यांना दोघांनाही खरंच छान वाटलेलं असतं, कारण कल्पना खूप छान पद्धतीने ह्या सिच्युएशन हँडल करत असते. इकडे बाळ आता रडायचं थांबू लागतं. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की खरंच किती काळजी करता ना तुम्ही सगळेजण माझी, माझ्या बाळाची, एवढं सगळं तुम्ही आमच्यासाठी बघता. आणि कल्पनाला अस्मिता म्हणू लागते की डॅड, तुम्ही, मॉम दोघंही खरंच खूप काळजी घेता माझी, असं म्हणत तिच्या मनातल्या गोष्टी ती सांगत असते. त्याचवेळी इकडे अस्मिता म्हणते की मला कळत नाही आहे, पण सचिनच्या बाबतीत काय आहे, तो असं का वागतो, काय अर्थ आहे या सगळ्या मागचा, असं म्हणत अस्मिता विचारू लागते. आणि नेमकं त्याचवेळी प्रताप म्हणत असतो काय झालं. अस्मिताला कल्पना सांगू लागते, अगं तू लहान होती ना, याच्यापेक्षा जास्त रडायची, आम्ही दोघंजण माहिती आहे का, असं फिरवायचं तुला उचलून घेऊन कितीतरी वेळ, त्यानंतर तू रडायची थांबायची, एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते, पण आत्ता जेव्हा मी सचिनला म्हणलं तर तेव्हा तो मला म्हणला की बाहेर घेऊन जा. तेव्हा कल्पना सांगू लागते की हे बघ, काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. मला माहिती आहे तुला त्रास होतोय, पण आपण काय ठरवलंय, शांत राहायचं ठरवलंय ना, आत्ता फक्त बाळाचा विचार करायचा आहे की नाही, मग कशाला विचार करतेस तू कोणाचा, असं म्हणत कल्पना तिला समजून सांगते. त्याचवेळी अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, ते सगळं पटतंय मला, पण मला कळत नाही आहे की अचानक ह्या सगळ्या गोष्टी अशा का झाल्यात, या सगळ्याचा काय अर्थ आहे, कशामुळे हे सगळं घडतंय, हा प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळंच ती विचारू लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही आता मात्र इकडे कल्पना, प्रताप सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण बोलत असतात. आणि मग मात्र अस्मिताची समजूत घालत आहे. तेव्हा म्हणतात की हे बघ, काळजी करू नकोस, आता आनंदी राहायचं की नाही आपण बाळासाठी, एवढ्याच गोष्टींचा विचार करायचा आहे. अस्मिताला कल्पना जवळ घेते आणि तिची समजूत घालते आणि तिला सांगते काळजी करू नकोस. इकडे जयसचे वारंवार फोन येत असतात अर्जुनला, पण अर्जुनचा मोबाईल हा सायलेंटवर असल्यामुळं अर्जुन काही फोन उचलत नाही. अर्जुन आता विचार करत असतो आणि एका मीटिंगसाठी जायचं आहे, तो निघालेला आहे, त्याच्या कामामध्ये आहे. आणि तेवढ्यात पोलीस गाडी येते आणि त्याच्या पुढे, गाडीच्या पुढे ती आडवी लावली जाते. अर्जुनला कळत नाही आहे. अर्जुनला विचारलं जातं नंबर प्लेट कुठे आहे गाडीची. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे, गाडीलाच आहे नंबर प्लेट. तेव्हा ते सांगतात की पाठीमागं नंबर प्लेट नाही आहे. नेमकं इन्स्पेक्टर पाठेकर असतो
अर्जुन म्हणतो हो ठीक आहे, बघतो मी काय झाले, कारण काल रात्री जेव्हा मी पार्किंगमध्ये गाडी लावलेली होती तेव्हा तर नंबर प्लेट होती. तेव्हा मात्र पाटेकर सांगू लागतात की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही, चेक करा तुम्ही. आणि मग अर्जुन म्हणतो ठीक आहे. आणि मग इकडे अर्जुन येतो, पाहतो तर काय नंबर प्लेट नाही आहे. मग फाईन घ्या. मग आता हवालदारांना फाईन करायला सांगितलं जातो, पावती फाडायला सांगितली जाते. आता अर्जुन ऑलरेडी पावती फाडल्याशिवाय फाईन देणारच नाही आहे. तो एक लॉयर आहे, त्याला कायदा माहिती आहे आणि तो कायद्याच्या विरोधात कधीच जात नाही. आता मात्र पाटेकर गाडीच्या मागे असतो आणि तो पाहू लागतो तर गाडीच्या डिकीतून रक्त पडत असतं. आता पाटेकरला प्रश्न पडलेला असतो. पाटेकर म्हणतो की काय आहे. आणि मग अर्जुन म्हणतो झालं आहे ना आता, आता मला गाडी घेऊन जायचं आहे. तेव्हा पाटेकर म्हणतो की गाडीची डिक्की खोला. अर्जुनला काही कल्पनाच नाही आहे की काय झालं आहे, कशामुळे पाटेकर मला गाडीची डिक्की खोलायला सांगतोय, हे सगळं काय आहे, या कुठल्याच गोष्टीची कल्पना अर्जुनला नसते. अर्जुन म्हणतो काय आहे हे सगळं, तुम्ही का करायला सांगताय मला, मी काही केलेलंच नाही आहे, तुम्ही मला का डिक्की खोलायला होताय, हे कायद्यात बसत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर पाटेकर म्हणतो की खोला, सांगितलं आहे ना गाडीची डिक्की खोला. अर्जुन म्हणतो ठीक आहे, बघा काय बघायचं आहे ते. आता अर्जुन ज्या पद्धतीने गाडीची डिक्की उघडतोय त्यावरून तर स्पष्ट क्लिअर होतोय की इथे अर्जुनचा काहीच दोष नाही. मग हे एवढं सगळं का, अर्जुनचा दोष नाही आहे हे सगळं माहिती आहे, कारण त्याच्या वागण्यातून बोलण्यातून कुठंच दिसत नाही. मग गाडीची डिक्की उघडली जाते, अर्जुनने धाडकन डिक्की उघडलेली असते. आणि त्यावेळी मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं करूनही गाडीची डिक्की उघडलेली असते, एवढं सगळं झालेलं असतं. पण एक गोष्ट मात्र भयानक घडत असते, ती म्हणजे त्या गाडीमध्ये शांताची डेड बॉडी असते. त्या क्षणी अर्जुनला अरेस्ट केलं जातं, गाडी ताब्यात घेतली जाते. इकडे जयेश अर्जुनला फोनवर फोन करतो, अर्जुन फोन उचलत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जयेशने आता इकडे सायलीला फोन केलेला असतो. सायलीला फोन करून तो सांगू लागतो की सायली मॅम, अर्जुन सरांना मी फोन करतोय पण ते फोन उचलत नाही आहेत, मला ना कळत नाही आहे की शांता मावशी गायब झालेत. सायली म्हणते काय बोलताय तुम्ही जयेश भाऊजी. तेव्हा तो सांगतो की हो. सायली म्हणते काल रात्री काही संशयास्पद घडलं होतं का. तेव्हा तो म्हणतो म्हणजे नाही. सायली म्हणते तुम्ही आम्हाला मेसेज केले होते ना, त्यानंतर काही घडलेलं का. तो म्हणतो काय बोलताय तुम्ही, अहो मी आत्ता अर्जुन सरांना खूप वेळ झालं फोन करतोय, अर्जुन सर फोन उचलत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला फोन लावला आहे आणि मी मेसेज वगैरे काहीच केलेले नाही आहे तुम्हाला. सायली म्हणते काय. तेव्हा तो म्हणतो की थांबा मी पाहतो. तो मेसेज पाहतो पण त्याच्या मोबाईलवरून कोणताही मेसेज सायली किंवा अर्जुनला गेलेला नसतो. म्हणजेच तिथं मेसेज तर दिसत असतात पण ते मेसेज त्याने केलेलेच नाही आहेत असं तो सांगतो. सायली म्हणते काय झालं आहे नक्की, मला ना खरंच असं वाटतंय की हे सगळं काम प्रियाचं आहे, हे सगळं प्रियानेच केलेलं आहे, मला खात्री आहे. पण अर्जुन सर का फोन उचलत नाही आहेत, नक्की कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना, कारण ते घरातून तर निघालेले होते. आता सायलीला जे माहिती आहे त्या पद्धतीने गोष्टी सायली सांगत असते. तेव्हा मात्र जयेश इकडे म्हणत असतो की नाही माहिती. ती सांगते की आत्ताच्या आत्ता मी एक पत्ता पाठवते, त्या पत्त्यावरती घेऊन तुम्ही सदा आणि मैनाला जा, कारण त्या दोघांना सेफ ठेवणं गरजेचं आहे. ज्या अर्थी शांता मावशी गायब झाली त्या अर्थी प्रियानेच हे सगळं कांड केलेलं आहे. इकडे पाटेकरने आता अर्जुनला खेचत पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि अक्षरशः खेचत त्याला जेलमध्ये टाकले आणि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, 3 वर्षापूर्वी तुझ्यामुळं माझी नोकरी गेली होती. मी माझी नोकरी तर परत मिळवली पण माझं प्रमोशन तुझ्यामुळं राहिलं आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, एवढं लक्षात ठेव. असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं अर्जुन म्हणतो म्हणजे तू पर्सनल गोष्टीमध्ये आणत आहेत. तेव्हा तो सांगतो की हो तसं समज, पण इतकी दिवस मी वाट बघत होतो, आज मला ती संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं ती संधी मी सोडणार नाही. कारण अर्जुन सुभेदारला, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारला चांगलं ठेचायला मिळालेलं आहे, तर का मी माझी संधी वाया घालू. इकडे सायलीला काळजी वाटायला लागलेली असते. सायली त्या क्षणी चैतन्याला फोन करते आणि म्हणते की हे कुठं आहेत. चैतन्य म्हणतो की अर्जुन एका मीटिंगला जाणार होता, तो मीटिंगला गेला असेल, मी ऑफिसला चाललो आहे. सायली म्हणते नाही मी खूप वेळ झालं त्यांना फोन करते, त्यांचा फोन लागत नाही आहे, तुम्ही एकदा पाहता का. तेव्हा चैतन्य सांगतो की चालेल. आता चैतन्यने सायलीला सांगितलं आहे की चालेल मी पाहतो. सायली म्हणते की चालेल. पण सायलीला आता टेन्शन आलेलं असतं. अर्जुन मात्र वारंवार इकडे त्या इन्स्पेक्टरला सांगत असतो की मला फोन करायचा आहे,
मला एक फोन करायला परमिशन हवे. माझा कायद्याने तो हक्क आहे. तो हक्क माझा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं इकडे स्पष्टपणे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र मीडियावाले आलेले असतात. तो म्हणत असतो की देत नाही, जा, तुला फोन करायला परमिशन देत नाही. अर्जुनचं सरळ सरळ म्हणणं असतं की तू आरेरावी करतोयस. तू अशी आरेरावी माझ्यावरती नाही करू शकत, कारण मला फोन करायला परमिशन मिळाली पाहिजे आणि मी फोन करणार आहे. तो म्हणत असतो देत नाही. तेवढ्यात मीडियावाले आलेले असतात. ते म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी खरंच त्या बाईचा खून केला आहे का? त्यांचा काय संबंध आहे या सगळ्याशी? आम्ही त्यांना कधी विचारू शकतो, कधी भेटू शकतो? चोक्क हे हवालदाराने सांगितलंय, जावं की आत्ता भेटा. मी काय तुम्हाला अडवलंय का? आत्ता जा, विचारा त्याला काय विचारायचं आहे ते. का खून केला आहे, काय केलं आहे, नक्की कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अर्जुन सुभेदारला विचारू शकता. इकडे अर्जुन मात्र विचार करतोय. सायली विचार करते की हे सगळं काय आहे. अर्जुन वारंवार सांगत आहे की बंद करा हे सगळं. काय चाललंय पाटेकर, तू पर्सनल हे सगळ्या गोष्टी करतोयस हे मला माहिती आहे. अर्जुन तिथं जेलमध्ये आहे. तो चिडलेला आहे. तो म्हणत असतो की सोडणार नाही मी तुला, कारण माझ्या चांगलं लक्षात आले हे सगळं जाणून बुजून केलं जाते. मला या सगळ्यामध्ये अडकवलं जाते हे माझ्या लक्षात आले असं अर्जुन सांगत असतो. मीडियावाले अर्जुनचे फोटो काढत असतात आणि त्याचबरोबर ही सगळी लोक तिथं आहेत. ती अर्जुनच्या बाबतीत चुकीच्या बातम्या छापण्याचा विचार करत आहेत हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता अर्जुन भयानक चिडलेला असतो. मीडियावाल्यांना म्हणत असतो की मी देईल, सगळी उत्तरं देईल. मी कोर्टामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. फक्त काही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि अर्जुन म्हणतो निघा. कसं आहे, मी आता तुम्हाला काहीच उत्तरं देणार नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा तुम्हाला हवं तसं बोलता येईल, वागता येईल, पण तसं काहीही होणार नाही. कारण आजपर्यंत हा अर्जुन सुभेदार कधीच खोटं वागलेला नाही आहे, खोट्याची साथ दिलेली नाही. आता मात्र सायलीने चैतन्याला फोन केला आहे. चैतन्याला फोन करून सांगितले. मग शेवटी अर्जुनला परमिशन दिली जाते. अर्जुनला सांगितलं जातं आणि अर्जुनला या सगळ्या गोष्टींसाठी फोन करायला सांगितला जातो. अर्जुन सायलीला फोन करतो. सायलीला सांगू लागतो की हे बघ सायली, मी पोलीस स्टेशनमध्ये एका गोष्टीसाठी मला अटक करण्यात आलेली आहे. टेन्शन घेऊ नकोस तू, माझी केस माझी मी लढणार आहे, काहीही काळजी करायची गरज नाही. सायली म्हणत असते पण हे सगळं काय आहे? तेव्हा इकडे प्रताप आणि त्याचबरोबर प्रतिमा सगळे धावत येतात. सगळ्यांना बातमी कळलेली असते. मोबाईलवरती सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झालेला असतो, कारण ह्या माणसाने चक्क इथे मीडियाच आतमध्ये घुसवलेली होती आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आता मात्र इकडे प्रतिमा, सुमन सगळे धावत आलेले आहेत. अश्विन सुद्धा हॉस्पिटलमधून आलाय. प्रियाची नाटकं सुरूच आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रियाने कधी केल्या? कारण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिला वेळ कधी मिळाला? कारण काल तर ती अधिराजला भेटायला गेलेली होती. मग हे सगळं कधी केलंय? हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच प्रताप त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. आणि मग मात्र कल्पना म्हणत असते की काय बोलताय हे सगळं? अर्जुनला अटक? अश्विन म्हणतो की मला कळत नाहीये. प्रताप म्हणतो की मला एक कळत नाहीये की एक फोन करायला परमिशन असते. मग अर्जुनने फोन का केलेला नाहीये? त्याला अटक झाली आहे ना, मग त्याने कळवलं पाहिजे ना, फोन करून सांगितलं पाहिजे तो आत्ता जेलमध्ये आहे. कल्पना म्हणते काय माहिती, सायलीला फोन आला असेल. मग सायलीला हाक मारायला प्रताप जातो. तेव्हा सायली धावतच येत असते, पण ती अशी मंद झालेली असते, तिला कळत नसतं, हँग झालेली असते. अर्जुनच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते मात्र तिला पचतच नसतं. ती खाली येते. कल्पना तिच्याकडे पाहते आणि तिला जवळ घेऊन रडू लागते. प्रियाच्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तिला खूप भारी वाटत असतं. कल्पना आणि सायली दोघीही रडत असतात. प्रताप तिथे उभा असतो, दोघींची समजूत घालत आहे. तेव्हा सायली प्रियाकडे रागाने पाहत असते. सायलीला माहीत असतं की हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे. प्रियाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रियाने हे सगळं करून या सगळ्या मागे खूप मोठं कारस्थान केलेलं आहे. आता हा जो पाटेकर आहे तो ऑलरेडी पर्सनल गोष्ट घेतोय, म्हणजेच अर्जुनचं आणि त्याचं वाईट, म्हणजे अर्जुन आणि त्याचं जे वाकडं आहे त्याबद्दल तो बोलतोय. तेव्हा अर्जुनला तो म्हणतो की त्या बाईची मी सगळी हिस्ट्री काढली, ती ना 2 नंबर करत होती. मला एक कळत नाही आहे, तसं पाहता त्या बाईचं वजन जे आहे ते
असं तो बोलतो. म्हणजे तिचं वय वजन पाहता ती मोठी आहे. म्हणजे छोट्या छोट्या मुली देत होती का रे तुला? नाही, सांग तसं. मी तर सगळं शोधून काढलेलं आहे. आणि असं म्हणत आता तो जोरजोरात इकडे अर्जुनच्या समोर काठी घेऊन आपटायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की तू जर असं उत्तर दिलं नाही तर तुझ्याकडनं कसं उत्तर काढायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळं तू इथे कितीही गप्प राहिला तरीही सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. अर्जुन म्हणतो की तुम्ही विसरताय, मी एक क्रिमिनल लॉयर आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्जुन त्याचबरोबर सायली सगळेजण तिथं आहेत. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत, नक्की काय करायचं आहे. आणि मग मात्र अर्जुन पाहत असतो आणि तो हवालदाराला म्हणत असतो की आत्ता मला कळलंय की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आत्ता गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत की बाकीच्या पण गुन्हेगारांकडून आरोपींकडून असंच तू त्यांच्याकडून सत्य वधवून घेत असशील. असं म्हणत अर्जुनने आता त्याची वाट लावायला सुरुवात केलेली असते. इकडे सायली म्हणत असते की हो, मला आत्ताच यांचा फोन आला होता, मी पोलीस स्टेशनला जायला निघाली. प्रताप म्हणू लागतो की मीही येतोय. तेव्हा सायली म्हणते की नाही बाबा, इथं आईंना तुमची खूप गरज आहे, मी जाते. आणि मग सायली जायला निघते. सायली निघाल्यानंतर अश्विन तिथं असतो. मग प्रताप चैतन्याला फोन करतो आणि सांगतो की रविराज तिकडे पोहोचलाय, सायली निघते, तू आणि सायली तिथे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करा. सायलीने आता कल्पनाला वचन दिले, आई काळजी करू नका, काही झालं तरी तुमच्या मुलाला मी सुखरूप सोडवून बाहेर आणेल, अजिबात काळजी करण्याची गरज नाही, असंही सांगितलं जातं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची वेगळीच नाटकं सुरू झालेली आहेत. प्रियाने शांताचा फोटो फाडलेला आहे आणि सांगितले की या अर्जुन सायलीच्या संसारामध्ये कधीच चांगल्या गोष्टी मी घडू देणार नाही. इकडे सायली, रविराज, चैतन्य अर्जुनला भेटायला पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि तिथं आल्यानंतर त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि नेमकं त्याचवेळी अर्जुन म्हणतो की माझी केस मी लढणार आहे, कारण अर्जुन स्वतः एक क्रिमिनल लॉयर आहे, तर दुसरं कोणी त्याची केस लढण्याची गरजच नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. प्रिया म्हणत असते की अर्जुन आणि सायली या दोघांनाही मी सोडणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.